नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी मसाले भात कशा प्रकारे बनवणार आहे त्याची रेसिपी। त्यासाठी मी 1 ग्लास ब्राऊन तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर इकडं मी मसाला चटणी घेतलेला आहे, थोडीशी मीठ आणि इकडं गरम मसाला थोडं आणि इकडं जिरं, अजवाईन आणि मोहरी, लवंग 3 घेतलेले आहे, 2 मिरे घेतलेले आहे आणि 1 दालचिनी घेतलेला आहे। त्यानंतर इकडं मी हे साहित्य घेतलेलं आहे। इकडे शेंगदाणे घेतलेले आहे, तो वांगी उभं चिरून घेतलेला आहे, बीट बारीक कट करून घेतलेला आहे, उभा कांदा, टोमॅटो आणि बारीक कोथिंबीर आणि गाजर घेतलेले आहे। आणि इकडे मी कुकरमध्ये तेल घालून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता मी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते। आधी मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे। हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी लवंग घातलेले आहे, दालचीन आणि 2 मिरे आणि लगेच मी मोहरी पण घातलेले आहे। हे जिरा आणि अजवाईन पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर मी शेंगा आधी घालून घेतलेला आहे। शेंगा घालून झाल्यावर मी त्याच्यामध्ये कांदा भाजून घेणार आहे। त्यानंतर इकडे बीट घालून घेतलेलं आहे, बीट बारीक करून घेतलेलं। आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते मी घेतलेलं आहे। त्यानंतर इकडं गाजर घालून घेतलेलं आहे। बटाटो, एक मिरची, त्याला आपण सगळीकडे मिक्स करून घेणार आहे। वांगी उभं चिरून घेतलेलं ते पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर टोमॅटो, ते पण मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे। त्याला 2 मिनिटं मी तेलामध्ये भाजून घेणार आहे। आता मी ह्याच्यामध्ये मसाला, चटणी, गरम मसाला आणि मीठ वगैरे घेतलेलं ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि मी लगेच तांदूळ पण घालून घेणार आहे, ते धुवून घेतलेलं। तांदूळ आहे ते सगळीकडनं मसाला लागायला पाहिजे मिक्स करून घेतलेले चमचाना व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास तांदूळ आहे तर त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे। 1 ग्लास, दोन ग्लास पाणी घातलेलं आहे। मी अजून थोडंसंच पाणी घालणार आहे, थोडंसंच एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे। आता मी वरून कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यावर गूळ पावडर थोडंसं घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुकरला टोपण लावून मी त्याचे काढून घेणार आहे।
आता मी कुकरचं ओपन काढून बघणार आहे भात कसा झालेला आहे ते. वाव, मस्तच वास सुटलेला आहे ते, सुगंध असा. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याला प्लेटमध्ये मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये तूप. जर हा व्हिडिओ अशा प्रकारे माझा भात तयार झालेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.